पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून उपोषण सुरू केले आहे। बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने सुप्रिया सुळे यांनी हे पाऊल उचलले आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। सध्या त्याचे काँक्रिटीकरण करावे, दुरुस्ती करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे। मात्र शासन आणि प्रशासनाकडून केवळ तारीख पे तारीख मिळत आहे। यामुळे या विरोधात सुप्रिया सुळे यांचे उपोषण सुरू आहे। याआधीही प्रशासनाच्या सातत्यपूर्ण अनास्थेला कंटाळून अखेर 4 मार्च रोजी उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता। मात्र त्यापूर्वी 3 मार्च रोजी PMRDAच्या आयुक्तांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पुढील 1 आठवड्यात हा रस्ता दुरुस्त केला जाईल असा शब्द दिला होता। त्यामुळे काही कालावधीसाठी मी हे उपोषण स्थगित केलं होतं, पण महिना उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। जोपर्यंत कामाचे वर्क ऑर्डर निघत नाही तोपर्यंत मी उपोषणावर ठाम राहणार आहे। सध्या ऊन वाढत चालले आहे, मी अन्न खाणार नाही असे म्हणत सुप्रिया सुळे भर उन्हात आंदोलन करण्यासाठी बसले आहेत। त्यांनी डोक्यावर पदर घेऊन उन्हात उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी अन्नत्याग करेन असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। या आंदोलनादरम्यान जितेंद्र डोडी यांच्यावर सरकारचा दबाव असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे। सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाला यश मिळावं आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी बनेश्वरमधील ग्रामस्थांनी मंदिरात जलाभिषेक आणि विधिवत पूजा केली। शिवलिंगावर अभिषेक करून गावकऱ्यांनी देवाला साकडे घातले। प्रशासनाच्या अनास्थेबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गडकरी साहेबांकडे कधी आम्ही कामानी गेलो की गडकरी साहेब कधीच नाही म्हणत नाहीत आणि या देशात म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या टीमच्या पाठपुराव्यामुळे आज एवढा मोठा रस्ते तुम्ही सगळेच बघताय झालेले आहेत। चांदणी चौकातला तो मोठा लिंक झाला असेल, त्याच्यानंतर आपला एवढे मोठे रस्ते सगळेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यात करण्यात आम्हाला सगळ्यांना एक टीम म्हणून यश आलेलं आहे। आणि दुर्दैव आहे की 1-1.5 किलोमीटरचा रस्ता हे बनेश्वरचे सगळे आमचे लोक हे आलेत, हे सगळ्यांचं आस्थेचं ठिकाण आहे। गेले 6 महिने आम्ही फॉलोअप करतोय की या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा। तर हे दुर्दैवाने सरकार डागडुजी पण करायला तयार नाही। त्यांचं म्हणणं आमचा PMRDAचा मोठा प्लॅन आहे। अरे PMRDAचा 900 कोटी रुपयाचा प्लॅन आहे, तो आमच्या पदरात कधी पडणार? नसरापूरचे चेलाडी फाट्याचे आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील, शिवभक्त असतील, लाखो लोक बनेश्वरला दर्शनाला जातात, शाळांच्या सहली जातात तिथे किती वर्ष, आणि 1.5 किलोमीटरचा रस्ता कितीसाठी? त्याच्यासाठी वणवण आम्ही सगळेच केलोय। म्हणजे कलेक्टर झालं, PMRDA झालं, जिल्हा परिषद झालं, सगळे मंत्रालय झालं, सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगत। आणि आम्हाला मागच्या वेळेस त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो। 1.5 किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा, नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा 1.5 किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार या सगळ्या नागरिकांना एवढं छळतंय, काय सांगू तुम्हाला। आता अडचण पैसे आणि काय अडचण असू शकते? परवानगी तर नाहीचा विषयच नाही। रस्ता काही नवीन आपण मागत नाहीये, आपण काहीच मागत नाहीये। आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा 1.5 किलोमीटरचा रस्ता, त्याच्यात खड्डे आहेत, तो नीट करा, एवढीच आमची। आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे, आणि यांच्या परवानगीने मी बोलतेय की जर 900 कोटी रुपयाचा तिथे मोठा तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो। त्याला 1, 2, 3 वर्ष घ्या, आम्ही समजू शकतो, मोठा निधी आहे। पण 1.5 किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा, एवढं तरी करा तुम्ही। हे काय आता जास्त मागणी करतायत का मला सांगा? 2 वेळेस तुम्ही इशारा दिला होता, त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही। तुम्ही एकदा ट्विट केलं, त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं। अजूनही खरं तर त्याच्यावर तोडगा नाही। दुर्दैव हे बघा, तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे ना, म्हणून तर इथे येऊन बसावं लागतंय आज त्यांना। म्हणजे आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही, कारण का आमच्या सगळ्यांच्या निष्ठेची जागा आहे। आम्ही सगळेच बनेश्वरला रेग्युलरली जातो, आमच्या श्रद्धेचं स्थान आहे ते, आणि आमच्यात फक्त नाही आहे, महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या श्रद्धेचं स्थान आहे ते। कोण आडकाठी घालते असं तुम्हाला वाटतंय? खरं तर हे सगळे कोण आडकाठी घालते याच्यामध्ये? ह्याचा प्रश्न तुम्ही प्रशासनाला मला कसं माहिती असेल? आम्ही सरकारकडे मागणी विनम्रपणे आजही करतो, कालही करू आणि करत राहणार शांततेच्या मार्गात। आम्ही प्रशासन म्हणजे कोण? मायबाप सरकार सगळेच येतात त्याच्यात। प्रशासन एक माणूस नसतं, इट्स अ गव्हर्नमेंट।
नाही, पवार साहेबांनी स्वतः केली आहेत की किती आंदोलनं केली आहेत. तुमचा कदाचित जन्म पण झाला नसेल तेव्हा. अर्थातच ना, तुमच्या समोरच डेटा आहे ना. तुम्ही पण रिपोर्टिंग केलं, मी आंदोलन करते, तुम्ही रिपोर्टिंग करता. आपण एकत्रच पाहिलेलं आहे ना हे सगळं. मी नितीन गडकरी साहेबांचं मी एवढ्यासाठीच कौतुक करते. आणि मी एकटी करत नाही, भारतातले सगळे खासदार नितीनजींचं कौतुक करतात. कारण का गडकरी साहेब पक्ष बघत नाहीत, गडकरी साहेब देशाचं हित बघतात. कुठलाही खासदार हा गडकरी साहेबांकडे गेला, आमची रस्त्याची कामं होतात. अहो, आम्ही कंप्लेंट केली तर ब्लॅकलिस्ट पण करतात कॉन्ट्रॅक्टर्सचा. हे खरं आहे. आणि एवढा मोठा पालखी मार्ग, नॅशनल हायवे, पालखी मार्ग हा आपल्याच डोळ्यासमोर झाला ना. महाराष्ट्र सरकार तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. मला काही क्रेडिट घ्यायचं नाही आता. जो अच्छा कहना चाहिए. गडकरी साहेबांनी महाराष्ट्राला मदत केली का? तर केली. हे स्पष्टच ना. पालखी मार्ग दिसतोच ना डोळ्यांनी. आपण सगळे जातोय त्या पालखी मार्गावर. मी तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं देते. कालच मी इंदापूरला गेले होते. तिथे आशा आणि अंगणवाडी सेविकांचे काही प्रॉब्लेम्स होते. दौंड, इंदापूर, बारामतीच्या सगळ्या भागामध्ये युरिया आता मिळत नाही आहे. त्याच्यानंतर सरकारी, हे तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रातली कालची बातमी आहे की सरकारी सगळ्या नेत्यांचे, मंत्र्यांचे जे PA आहेत त्यांना पगार नाही झालेत 3-4 महिने. त्याच्यानंतर लाडक्या बहिणी योजनेमध्ये वेळेवर निधी जात नाही. वेळेवर गेला तर 2100 रुपये देत नाही. सरसकट कर्जमाफी करू असं माननीय मुख्यमंत्री बोललेले तुमच्याच चॅनलवर मी पाहिले. आता सरकार म्हणते की आम्ही कर्जमाफी करणार नाही. आता सगळा डेटा आजच वर्तमानपत्रात ही बातमी आहे बघा. प्राधिकरणाची जमिनीचे दर. आता हे जमीन किती हेक्टर विकणार आहेत? 22,000 हेक्टर जागे विक्रीतून निधी उभा करणार. म्हणजे सरकारी जमीन 22,000 हेक्टर निधी उभारणी. याचा अर्थ काय? सिग्नल काय देताय तुम्ही आम्हाला की निधी उभारण्यासाठी? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वेन डू सेल युअर फॅमिली सिल्वर. घरात महिला सोनं आणि चांदी जेव्हा पैसे असतात तेव्हा का विकत घेऊन ठेवतात? की अडचणीच्या काळात सोनं आणि चांदी विकू. जमीन ही इन्व्हेस्टमेंट आहे की नाही? ती विकताय एवढी मोठी 1000 एकर जमीन. याचा अर्थ काय? की सरकारकडे पैसे. आणि धोरणात्मक सरकार पण मान्य करतंय ना. त्यामुळे मला कन्फ्युजिंग असं झालंय की बजेट जेव्हा होतं, आणि कुठल्याही देशाचं, राज्याचं, मी काही कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत नाही, मी सरकारबद्दल बोलते. आता गेले अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादानं मला दिल्लीला जायची संधी मिळाली. आणि त्याच्यामुळे हे फायनान्स, मी ना फायनान्स एक्सपर्ट ना इकॉनॉमिस्ट, पण कानावर पडून अभ्यास करून एवढं तर आपल्याला सगळ्यांनाच कळतं की बजेट जेव्हा होतं त्या बजेटमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मग जर एवढे निधी पैसे बजेटमध्ये अनाऊन्स झाले तर मग ही ज्या फिस्कल डेफिसिट, तुम्हाला आठवत असेल FRBM ऍक्ट आणि फिस्कल डेफिसिट बद्दल मी किती वेळा बोललेले. आता जर FRBM ऍक्टच्या प्रमाणे फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट करायचं असेल तर हे विकावं लागतंय. याचा अर्थ फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट होत नाहीये ना. नाही तर कशाला जमीन विकायला लागली असती. आत्ता तर बजेट झालंय ना महाराष्ट्राचं आणि देशाचं.